महाराष्ट्रातील एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप प्रामाणिक होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. कधी पीक नष्ट व्हायचं, कधी घरात आजारपण. त्यामुळे तो खूप चिंतेत होता. एक दिवस गावातल्या एका वृद्धाने त्याला सांगितलं, "बाळा, स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा ठेव, सगळं ठीक होईल." रामूने मनापासून स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी एकदा तो शेतात काम करत असताना अचानक एक वृद्ध साधू त्याच्याकडे आले. त्यांनी रामूला पाणी मागितलं. रामूने लगेच आदराने पाणी दिलं. साधूने हसत त्याला आशीर्वाद दिला. "तुझं संकट आता संपेल." ते निघून गेले. पण रामूच्या मनात एकच वेगळीच शांतता आली. त्या दिवसानंतर हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला. पीक चांगलं यायला लागलं. घरातील आजार कमी झाले. घरात आनंद परत आला. काही दिवसांनी रामू अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थ यांच्या मंदिरात दर्शन घेतलं. आणि आश्चर्य म्हणजे त्याने मंदिरातील मूर्तीमध्ये तोच साधू ओळखला. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, स्वामी स्वतः माझ्या मदतीला आले होते. संदेश: श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा आशीर्वाद सदैव सोबत असतो. श्री स्वामी समर्थ.